शेख कलमुद्दीन अहमद हकीम व सर्व महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लातूर जिल्हा अध्यक्ष, आमचे सर्वांचे आवडते, तुमचे आवडते नेते विनायकरावजी पाटील, सुरेशजी गायकवाड, मोहन माने, आर.डी. शेळके, सोमेश्वर कदम, गणेश कदम, रामभाऊ बेलनाळे, सर्व व्यासपीठावर मान्यवर, मी सर्वांची नावं घेत नाही, पण सर्व आमचे महाविकास आघाडीचे सगळे उमेदवार, सर्व उपस्थित बंधू भगिनी, माझ्या पत्रकार मित्रांनो, खरं म्हटलं तर शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या दिवशी आपलं घर सांभाळायचं असतं. पण काल मला विनायकराव पाटलांचा फोन आला की महाविकास आघाडीचे उमेदवार या ठिकाणी उभे आहेत, त्यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आपण यावं. आजची सभा लातूर जिल्ह्याच्या असलेल्या भविष्य काळातल्या निवडणुकीला दिशा देणारी ठरवणारी असल्यामुळे मी या सभेला उपस्थित राहिलेलो आहे. एवढंच सांगेन, साताऱ्यामधून मी इथं आल्यानंतर, आजची सभा झाल्यानंतर आमचे शेख कलमुद्दीन अहमद हकीम हे आताच्या पंजाब नगराध्यक्ष पदासाठी उभे आहेत आणि सर्व नगरसेवकासाठी उभे असलेले आमचे उमेदवार हे तुतारी, हाताचा पंजा आणि मशाल या चिन्हावर उभे आहेत. ते सगळेच्या सगळे निवडून आणण्याचा इतिहास आपण घडवाल अशा प्रकारची आशा निश्चितपणाने व्यक्त करतो. लातूरला बरेच पाटील आहेत, ते पाटील एकमेकावर इतके बोलतायत, प्रचाराची पातळी सोडली. काही लोकांनी गद्दार, कुत्रे अशा प्रकारचे एकमेकावर आरोप सुरू केले. मी विनायकराव पाटलांना बघितलं. मी 1999 साली आमदार झाल्यानंतर आम्ही दोघे एकाच वेळेला आलेलो, ते मंत्री पण झाले. पण विनायकराव पाटलांना आणि त्या पाटलात फरक सांगतो. विनायकराव पाटील ज्यावेळेला तुम्हाला भाषण करण्यासाठी उभे राहिले, पहिले तुमच्या समोर नतमस्तक झाले ही त्यांची ओळख आहे. हल्ली गुरमी लोकांना सत्तेत आल्या लगेच होते, ते मंत्री पण राहिले. परंतु एक वेगळ्या प्रकारची नम्रता, एक आपुलकी म्हणून या ठिकाणी त्यांनी आपल्याशी संवाद केला. देशात आणि राज्यात सध्या अशा प्रकारच्या लोकांची आणि अशा प्रकारच्या लोकनेत्याची आणि अशा प्रकारच्या लोकप्रतिनिधीची गरज आहे. परवाच्या दिवशी बऱ्याच कुत्र्यांचा या ठिकाणी सुळसुळाट शहरात झालेला आहे. सुप्रीम कोर्टाने सांगितलं या कुत्र्यांचा बंदोबस्त करा. कुत्र्यांचा बंदोबस्त करताना नगरपालिका यशस्वी झाली नाही, सरकार यशस्वी झाले नाही. शेवटी कुत्र्याचे बंदोबस्त करण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने काढला. उद्याच्या निवडणुकीला जे एकमेकांना कुत्रे समजतात त्या कुत्र्यांचा बंदोबस्त आणि त्याची नसबंदी करण्याचा निर्णय तुम्हाला घ्यावा लागेल, हीच विनंती करायला. हे नवरा बायकोचं भांडण समजतो, ते घरात नसतं. गेल्या 2.5 वर्षामध्ये आमचा संसार चांगला चालला अशा प्रकारची बोलणं करणाऱ्या महायुतीमध्ये इतकं भांडण विकोपाला गेलंय, इतकं भांडण विकोपाला गेलंय. एकमेकांना आम्हाला फसवलं अशा प्रकारची वल्गना इथं काही झाले.
लातूरमध्ये 4-5 ठिकाणी निवडणुका चालू आहे. एकदा निवडणूक पुढेच गेली. रेणापूरचे आमचे पदाधिकारी मला येऊन भेटून गेले. सगळ्या निवडणुका आम्ही लढवतो बोललो आणि जिंकणार. हा साधा कार्यकर्ता जेवढा आत्मविश्वासाने सांगतो ना की सगळ्या निवडणुका मी जिंकणार, हीच असलेल्या शरद पवारच्या आणि महाविकास आघाडीची ओळख आहे. ती निवडणूक पुढे गेली. मला एका मगाशी पत्रकारांनी विचारलं, सध्या राज्यामध्ये निवडणुका पुढे जात आहेत. मी येणारच होत. महात्मा गांधीचे 3 माकडं आम्हाला माहित होते. एकाने डोळ्यावर हात ठेवलेला होता, एकाने कानावर हात ठेवला होता, एकाने बोलण्यावर हात ठेवला होता. काय चाललंय या देशामध्ये, राज्यामध्ये? लोकशाही राहिली नाही गायकवाड साहेब. तुम्ही सारखा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख करता, ज्यांनी संविधानाच्यातून अधिकार दिला. मागच्याच काही दिवसापूर्वी संविधान दिन झालं. महात्मा ज्योतिबा फुलेंची पुण्यतिथी झाली. ही महाराष्ट्राच्या देशाची ओळख आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन आम्ही भाषणाला सुरुवात करतो. शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणून आम्ही सांगतो. हल्ली आमचे उमेदवार कोण हे जातीवर ठरवण्याचा प्रयत्न जेवढा केला जातो. मी आपल्याला सांगू इच्छितो, मला येताना कोणीतरी सांगितलं भाजपचे उमेदवार कोणतरी आहेत, वत्तेच ना. 2 तारखेला त्याचं होत्याचं नव्हतंच होणार आहे. अरे लोकांमध्ये येताना मी काय या नगरीसाठी करणार याचा विचार सांगायला पाहिजे ना. अनेक नेते इथं आले, अगदी मुख्यमंत्री आले, दोन्ही असलेले पक्षाचे नेते, उपमुख्यमंत्री आले, अनेक मंत्री आले. आमचा कोण आला नव्हता. मी पहिली वेळ आलेलो आहे. पण अजेंडा काय, या नगरीचा असलेला विकास कसा करणार याच्या संदर्भातला अजेंडा नगर परिषद नगरपालिकाला द्यायला पाहिजे ना. आपण काय सांगताय, मी नाव बदलणार आहे. या देशामध्ये राज्यात फक्त आता नाव बदलण्याची शर्यत आहे. दुर्दैव आहे. आम्ही स्वतंत्र झाल्यानंतर फार अभिमानाने सांगतो, देश स्वतंत्र झाला. पण त्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून ज्यांनी 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 18 पगड जातीच्या लोकांनी आपले प्राण दिले, आहुती दिली आणि या देशात आणि राज्याचा इतिहास ज्या ठिकाणी अजरामर केला, त्याच देशामध्ये स्वातंत्र्य झाल्यानंतर या बीजेपीच्या काळामध्ये फक्त आम्हाला आता धर्मातून विभागलं जात आहे. हे दुर्दैव या महाराष्ट्रात आणि देशात पाहायला मिळत आहे. आणि म्हणून अशा प्रकारचा नाव बदलण्याच्या बाबतीमध्ये घेऊन मतं मिळवायची लाज जरा तरी वाटत नाही. मी समजू शकलो असतो, 24 तास पाणी देऊ, रस्ते चांगले देऊ, या नगरीमध्ये असलेला विकास करण्यासाठी, बाजारपेठ वाढवण्यासाठी काय काय करावं लागेल अशा प्रकारचं काम करू. माझ्या कलमुद्दीनचं मनापासून मी अभिनंदन करेन. हल्ली भ्रष्टाचार म्हणजे राजरोसपणाने राजाश्रय झालेला आहे आणि त्याच पैशातून पैसे वाटले जातात. निवडणूक आयोग काय करतो मला कळत नाही. हे मगाशी तुम्ही संविधान सांगताय, आरक्षणाचं सांगताय, याची धमक नाही हो. सुप्रीम कोर्टाने का पुढे नेला? मी ओबीसी समाजाला मुद्दाम सांगू इच्छितो. हे मराठा, ओबीसी, धनगर, मराठा, हे मुस्लिम, मराठा, इतर समाज अशा प्रकारचा वाद घालून जे इतिहास कालापासून जे राज्यकर्ते झाले ना, त्या तीच नीती वापरून आपल्याला विभाजन करताय. 27% वरती आरक्षण, 27% आरक्षण देण्याचं सरकारने कबूल केलं ओबीसीला. ज्या ज्या जिल्ह्यामध्ये 50% वरती आरक्षण 27% दिल्यानंतर जात आहे, हा प्रश्न आता सरकारच्या भाजपमध्ये आणि त्यांच्या महायुतीतल्या लोकांना पडलेला आहे. 27
70% आरक्षण कमी केलं तर ओबीसी समाजाला फसवलं जाईल. आणि म्हणून एक वेगळ्या प्रकारचा पेच प्रसंग या निवडणुकीच्या माध्यमातून कोर्टातून उभा राहिला. अरे निवडणूक आयोग म्हणून तुम्ही काम करता ना, रात्रंदिवस काम करणारा, कष्ट करणारा, समाजातील मेहनत करणारा कार्यकर्ता, ज्याला वाटतं की आता निवडणूक लागल्यानंतर मी लोकांची जनसेवा करण्यासाठी उभा राहणार आहे, तो प्रयत्न करतो, उभा राहतो आणि त्याच वेळेला निवडणूक रद्द होते. आणि निवडणूक रद्द झाली तरी हरकत नाही. त्या बिचाराचा काय दोष आहे? आमच्या नगराध्यक्षांनी जनतेच्या समोर सांगितलं, जनतेच्या समोर, की भ्रष्टाचार होऊन देणार नाही, 1 रुपयाचा मी कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार करणार नाही हे सांगण्याचं धाडस आमचा उमेदवार करतो. याला खऱ्या अर्थाने जनतेने दाद दिली पाहिजे. आता हल्ली तर काही चाललेलं आहे, पैसे वाटतानाचा व्हिडिओ शूटिंग विथ कॅमेरा आम्ही नाही काढला, त्यांचाच मित्र पक्ष शोधून काढतोय. आणि तक्रार कोणाची करतायत? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांच्या कार्यकर्त्यावर, नेत्यावर, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यावर, भाजपच्या नेत्यावर. आमचं कुठं नावच नाही. महाविकास आघाडीकडे पैसेच नाहीये, पण महाविकास आघाडीकडे हा जनसमुदाय आहे आणि जनसागरा ही आमची खरी पद्धती.